शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही लाडक्या बहिणी ऐकलं असेल, पण आता लाडके भाऊ, लाडके शेतकरी पण आलेले. तर लाडके शेतकरी काय आहे नेमकं आपण ते बघून घेऊया थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून. या ठिकाणी बघा, फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट असं पण म्हणते सरकार. तर ही फेब्रुवारी महिना म्हणजे पुढचाच येणार आहे. काय आहे ती मोठी भेट आपण थोडक्यात जाणून घेऊया. काही काही मुद्दे मी काढून ठेवलेले. सरकार या लाडक्या शेतकऱ्यांना देणार अतिरिक्त 4,000 रुपये महिन्याला शेतकरी बांधवांना 4,000 रुपये देणार आहे. आता हे नेमकं खरं काय खोटं काय आपण जाणून घेऊया. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांसाठी अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी 8वा वेतन आयोग स्थापित करण्याची घोषणा केली. तसेच भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. PM किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा होत आहेत. परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही. 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच एका आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत 2,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. 18वा हप्ता ऑक्टोबर 2024मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातोय. तसेच अशातच आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे सरकार लवकरच या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता दिसत आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत आहेत. मात्र केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या योजनेची रक्कम 10,000 रुपयापर्यंत करण्यात आहे. म्हणजेच PM किसान योजनेच्या रकमेत अतिरिक्त 4,000 रुपयांची वाढ होणार आहे. याबाबत म्हणजे जे पहिले 2 असे 6,000 रुपये मिळणार होते, त्याच्यामध्ये आता 4,000ची वाढ होणार आहे. तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी. पण खरं आणि खोटं हे आपण जाणून घेतोय. नेमकं खरंच मिळणार आहे का ते आपण बघू. तर याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये फेब्रुवारी 2025मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे. तसेच मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांसाठी जे निर्णय त्यांनी घेतलेले होते, आपण आत्ता जे बघितलं, त्याच्यासाठी मला तरी वाटतं की अजून जी अपडेट आहे पुढची ती आता आपण थोडक्यात बघूया. तर खात्यात जे पैसे जमा होणार आहे तर त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागलेली की कधी होणार, किती होणार. त्याच्यानंतर रकमेत वाढ करणार हे आपण बघितलं. त्याच्यानंतर त्याची संपूर्ण माहिती आपण बघितली. त्याच्यानंतर योजनेचा निधी वाढवण्याची मागणी केली हे पण आपण बघितलं. हे असे मुद्दे होते मेन आणि हे फेब्रुवारीमध्ये आपल्याला कळणार आहे. म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये, पुढचा महिना म्हणजे त्याला आता फक्त 2-3 दिवस बाकी राहिलेले. तर फेब्रुवारी महिना लगेच लागेल 3 दिवसानंतर. फेब्रुवारी महिन्यात काय अर्थसंकल्प किंवा काय घोषणा होत्या आणि त्याच्यामध्ये किती पैसे वाढवले जातात हे आपण आता बघणार आहोत. तर हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसतोय त्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचे, जेणेकरून काय होईल, आणि ती नोटिफिकेशनची घंटी ती पण दाबायची, जेणेकरून काय होईल, जे नवीन माझे व्हिडिओ येणार आहे जे फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच 3 दिवसानंतर, तर ते अर्थसंकल्पामध्ये काय झालं, काय मांडलं त्यांनी, कितीने पैसे वाढ झाली हे तुम्हाला लगेच कळेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. शेतकरी मित्रांनो, भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी न्यूज रिपोर्टर अमित आणि सोबत कॅमेरामॅन प्रसाद शेवाळे. धन्यवाद.